आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे भाभी, काका, तुम्ही तुमची कथा थांबवू नका. अरे हो हो, पण तू थांब. अरे ते का कोणीतरी खुर्ची द्या रे. थांबा, मी देतोय. हा दे दे. बसा. तो मुलगो तर इलो घराकडे, पण पार्वती मातेचो संशय दूर होतो होतो. तात्पुरते टाळले गंडांतर मातेने, अखिल ग्राम तोषले लिलेवरी ऐशा. तर पुढे असा झाला ता आता ऐका. कोणीतरी योगी पुरुष दिसतायत. याची परीक्षा घ्यायला हवी. साक्षात महादेवांच्या वेताळाला शिवस्वरूप देऊन या कलियुगाचा उद्धार करणारा कोणीतरी योगी पुरुषच असला पाहिजे. पोरा, मला जरा पाणी पाजशील का रे? मी कोसो दूर वरून चालत आले, परंतु या प्रदेशात माझी तहान भागवेल असा एकही पाणवठा माझ्या दृष्टीस पडला नाही. तहानेने पार व्याकुळ झाली रे. अरे, माझा जीव इथे तहानेने व्याकुळ झालाय आणि तू हे सगळे पाणी मातीत मिसळले. जिला साक्षात हिमगौरी म्हटले जाते, जिच्या पायाशीच गंगेचा उगम आहे, त्या माता पार्वतीला या पामराने पाणी देणं म्हणजे सूर्याला काजव्यांनी उसनी किरण देण्यासारखं आहे. आपण कोण आहात हे मी जाणतो. आपण अधिक परीक्षा घेऊ नये. आपण आपल्या मूळ रूपात मंगल दर्शन देऊन या भक्ताला उपकृत करावं. हे भूमय्या, तुझ्यासारख्या सिद्धस्थ नाथपंथीय पुरुषाच्या शोधातच देवी पार्वती होत्या. आता तू उत्तरेस जावे. तिथे तुला एका गावावर
माता पार्वतीने घातलेले शिवकवच दिसेल. ही तुझी कर्मभूमी आहे. तिथे जाताच माझ्या गणांपैकी एक असलेल्या वेताळाबद्दल तुला माहिती मिळेल. त्याला शापमुक्त करून त्याला शिवस्वरूप द्यायची जबाबदारी ही तुझी आहे. तू तुझ्या ज्ञात असलेल्या शाबरी विद्येने वेताळास शिवस्वरूप बहाल कर. त्याचा वेतोबा कर. आणि तुझ्या ह्या कृतीने त्याच्या अंगाचा दाह शमेल. तो कोण आहे हे त्यास ज्ञात होईल. त्यानंतर तो कधीही या कलियुगातील लोकांची वाट अडवणार नाही. उलट त्यांना मार्ग दाखवेल. कलियुगात साक्षात मी अर्थात शिव म्हणून त्याला लोक पूजतील. तेव्हा ही जबाबदारी पेलणारा तुझ्यासारखा सिद्ध पुरुष या पृथ्वी तलावर नाही. तुझ्या योग सामर्थ्याने देवी पार्वतीच्या पश्चातापाचा अंत कर आणि ह्या कलियुगात माझा अंश स्थापित कर. हे कर्पूर गौरा, हे जगन माऊली, आपले कृपा आशीर्वाद सदैव या भक्ताच्या पाठीशी असू देत. चांगले कार्य करणाऱ्याच्या पाठी माझे शुभाशिष कायम असतात. परंतु तू माझ्यासाठी विशेष आहेस. तू आज माझ्या पश्चातापाने पोळलेल्या मनाला दिलासा दिलास. माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे. कल्याण वस्तू. प्रणिपात प्रणिपात प्रणिपात. बरेच दिवसांनी उभयताना एकत्र बघून माझे मन तृप्त झाले. मुनिवर, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आपणही या नाट्यात सहभागी असाल याची मला जराही शंका आली नव्हती. नारायण नारायण. या नाट्यात मी सहभागी व्हावं अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. म्हणजे महादेवांची इच्छा होती तर? माते,